किल्ले शिवनेरीवरील कार्यक्रमादरम्यान भाजपच्या आशा बुचकेंकडून सुनेत्रा पवारांचा अपमान. सुनेत्रा पवारांना धक्का दिल्यासह शरद सोनवणेंकडून माईक हिसकावल्याचा व्हिडिओ व्हायरल. बुचकेंच्या वर्तवणुकीमुळे फडणवीसांचीही नाराजी. फरार आरोपी कृष्ण आंधळे 3 वेळा गावी येऊन गेला. आमच्या जीवाला धोका. कृष्ण आंधळेला अटक करा. सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय देशमुखांचा धक्कादायक खुलासा. 6 महिन्यात मिळालेली माहिती सीआयडीला दिली. देशमुख कुटुंबियांच्या जीवाला धोका. धनंजय देशमुखांच्या आरोपांची गृह मंत्रालयाने दखल घ्यावी, जरांगे यांची मागणी. तर पोलिसच आरोपी कृष्ण आंधळेचा बचाव करतायत, प्रकाश सोळंकेंचा आरोप. रोहित पवारांकडून केंद्रीय उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी. पंतप्रधान मोदींना लिहिणार पत्र. नायडूंच्या पक्षाचे VSR कंपनीसोबत चांगले संबंध असा आरोप करत निष्पक्ष तपासावर रोहित पवार यांच्याकडून शंका व्यक्त. VSR कंपनीमागे प्रभावशाली लोकांचा हात. पंतप्रधान मोदी आणि अमित शहाच अजितदादांना न्याय देऊ शकतात. रोहित पवारांना विश्वास तर ब्लॅक बॉक्स बाबत दिशाभूल केली जात असल्याचा आरोप. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची सुनील तटकरेंना पूर्वकल्पना होती. 16 जानेवारीला तटकरे अजितदादा आणि सुळेंना भेटले होते. बैठकीत दादांनीच तटकरेंना विलिनीकरणाची कल्पना दिली होती, सूत्रांची माहिती. विलिनीकरणानंतर पक्षाची जबाबदारी अजित पवारांना देऊन शरद पवार राजकारणातून अलिप्त होणार होते. मात्र पवारांनी पुन्हा राज्यसभेवर जाण्याचा दादांचा आग्रह होता, सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरेंनी दिलेला उमेदवार निवडून आणणं आमची जबाबदारी, पण शरद पवारांनी राज्यसभेवर पुन्हा जाण्याची इच्छा व्यक्त केल्यास मित्रपक्ष म्हणून चर्चा करावी लागेल. संजय राऊतांची लवचिक भूमिका. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत 10,000 कोटींचा महाघोटाळा. अंबादास दानवेंचा गंभीर आरोप. सखोल चौकशी, वसुली आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? दानवेंचा सरकारला सवाल. विनाकारण हवेत गोळीबार नको, पुरावे द्या. चुकीचं काम होत असल्यास कारवाई होईलच. सौर कृषी योजनेत घोटाळा झाल्याच्या आरोपांनंतर नवनाथ बन यांचं दानवेंना प्रत्युत्तर. राहुल गांधींची भिवंडी न्यायालयात हजेरी. RSS अवमान प्रकरणी नवीन जामीनदार सादर. हर्षवर्धन सपकाळ तर राहुल गांधींचे नवे जामीनदार. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यासह नाशिकच्या सटाण्यात अवकाळी पावसाची हजेरी. उन्हाळ्याच्या तोंडावर हवामानात मोठा बदल. 23 फेब्रुवारीनंतर विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता. कल्याण बदलापूर रोडवरील पालेगावजवळ पाण्याची पाईपलाईन फुटली. हजारो लिटर पाणी वाया. परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता.